ना मी आता इकडे तर मित्रांनो इकडे आजमध्ये दाखवतो तुमचा विजिट करून। तर नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली युट्यूब चॅनलवर मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो। तर मित्रांनो आज मी फिरायला आलोय तर इकडे के एस आर एक्वेरियम ग्लोबल एक्वेरियम म्हणून आहे इथे केसरी या गावामध्ये। तर मी इकडे आलोय तर मित्रांनो तुम्हाला इकडचा परिसर दाखवतो फिरून, आणि हा कसा परिसर मी पहिल्यांदाच आलोय तर मी तुम्हाला दाखवतो कसा काय परिसर आहे आणि काय इथे बघायला भेटेल। तर नवीन बघण्यासाठी म्हणून बाहेर पडलोय, तर बघूया आता काय आहे इकडे आणि कसं कसं काय आहे इथे बघण्यासारखं। तर चालू करूया। आता इथून एंट्री गेट आहे, हा सरळ मी इथून चाललो इथे आता। तर मित्रांनो आता असो आपण KSR ग्लोबल एक्वेरियम मध्ये केसरी या गावात असा ह्या। तर मी समोर गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुमका खेकडो दिसतं मस्त की वरून पाणी येतं, आणि आजूबाजूचा परिसर बघितलात ना तर पूर्ण गार्डन टाईप असा, आणि इथे ना तुमका सगळे प्राणी पक्षी तुमका बघू भेटले। तर मी तुमका थोडक्यात एक एक करून दाखवत जात आहे। तर इकडे तुमका आतमध्ये गेल्यानंतर इकडे रंगीबेरंगी मासे असत ते बघू गावतले। तर तिकीट काय आहे थोडक्यात, थोडा तिकीट असं त्यांचा 100 रुपये प्रत्येकी। तर मित्रांनो इथे ना छान छान असे पक्षी वगैरे असत ते आपण थोडक्यात बघूया इकडे। तर हे तुमका काही पक्षी दिसतात ना ते आपण थोडक्यात बघूया, आणि पुढे मी कंटिन्यू ठेवते व्हिडिओ। तर नंतर पुढे पुढे तुमका मासे पण दाखवतात आहे। तर हे आता काही काही पक्षी असत ना, ही कोंबडी असत इकडे, आणि हे पक्षी असत त्यांचं नाव काय मला माहिती नाही, तुमका कोणा माहिती असत तर सांगा। आणि इथे बघ गेलं तर ते सरडे आपण म्हणजे हे आपल्या भारतात नाही आढळत, हे बाहेरच्या देशात ना आणलेले असतात असं मला तरी वाटतं। हे बघा रेड इग्वाना म्हणून त्याचं नाव असा, आणि वेगवेगळे असत कलर मधले। पहिलं बघितलं तो रेड इग्वाना, आणि हे पण नंतर मग ग्रीन इग्वाना असं मला वाटतं। इग्वाना म्हणून असत हे इथे पिंजऱ्यामध्ये। तर मित्रांनो तळ कोकणातल्या सुंदर अशा हा हे बघा ग्रीन इग्वाना असे नावं असत त्यांची। तर मित्रांनो मी ह्या पहिल्यांदा दिलं इकडे, आणि बघूया म्हटलं काय असतं। आणि मी आता तुमका दाखवते ना हे काही पक्षी असत आपल्या भारतात जे पोपट वगैरे आढळतात ना ते तेवढे काय म्हणजे तुम्ही बघितले असतील तेवढेच असतं, पण हे बाहेरच्या देशातले पक्षी असत। तर मित्रांनो इकडे एक्वेरियम म्हणून ना तिकडे येईल मी, आणि ना इकडे मस्त फिरतोय। पाठी बघितल्यात ना इकडे खाली ना मासे असत, दाखवते तुमका। इकडे ना आतमध्ये इकडे याच्यात आतमध्ये रंगीबेरंगी मासे असतात ना ते बघू भेटले आपल्याला। ह्या मस्त वाटतंय बघा पूर्ण ना परिसर। तर जाऊया आपण तिकडे परत स्पॅरो तिकडे आतमध्ये दाखवते तुमका विजिट करून। पक्ष्यांचे आवाज इकडे वरते ना बसल्यात मस्त आहे।
तर मित्रांनो ही काही कोंबडी असत ती कशी बघा धष्टपुष्ट असत आणि पुढे येईलात ना तर इकडे बाजूकडे मासे असत आणि इथे यांचं खाद्य इथे भेटतात विकत घेवचं लागतं आणि नंतर मग तुम्ही घालूक शकतात त्यांना आता खाद्य. तर असे रंगीबेरंगी तुम्ही विदेशातच बघितले असतल्यात. तर ह्या ॲक्वेरियममध्ये तुमका बघूक भेटतले KSR ग्लोबल ॲक्वेरियम. इकडे म्हणजे तुमका फिरा तुम्ही येलात घर ना तर छान असा तिकीट काढूचं लागतं. तिकीट काहीतरी 100 रुपये असा आणि इकडचं थोडं तुमका व्ह्यू दाखवतो आणि नंतर तर मित्रांनो आता मी बसलोय मस्त आणि रात्रीच्या वेळेस ना इकडे मस्त वाटतं बसा आणि इकडे माशाचं असे फिट केलेली असा. इकडे तुम्ही मग आता फोटो काढूचा माका माहिती नाही पण इथे तुम्ही फोटो काढू शकता. तर मी मस्त बसलोय आणि इकडे तुम्ही पक्षी बघलात ना इकडे पक्षी आणि इकडे ह्या साईडला गेलात इकडे वरती पक्षी वगैरे असतात तिकडे तुमका मासे वगैरे बघू भेटतले. तर मस्त वाटतं इकडे मित्रांनो मी पहिल्यांदा दिलंय. तर मित्रांनो असं परिसर असा. तर मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर ना तुमका रंगीबेरंगी असे मासे बघू भेटतले आणि खूप अशा वेगवेगळ्या प्रजातीमधले मासे असतात आणि तुमका छान वाटतं इकडे गेल्यानंतर बघितल्यानंतर ते काचेमध्ये आणि त्यांची माहिती सविस्तरपर्यंत इकडे दिलेली असा. तर तुमका नक्कीच आवडत इकडे येऊक. आणि मित्रांनो वेगवेगळे मासे असतात ते तुम्ही कधी बघू नसतात. तर असे मासे असतात प्राणी असतात पक्षी असतात. तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन इले असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. पहिला आधी सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो एक छानशी अशी तुमका कमेंट करूची असा आणि कमेंट करा मस्त की सबस्क्राईब करू काय पैसे लागणार नाही. तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि मका सबस्क्रायबर इल्यानंतर एक प्रोत्साहन भेटेल आणि त्या प्रोत्साहनातनंच मग मी पुढे चांगले चांगले व्हिडिओ बनवत जातले. जर तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनलला इलाच तर आणि आणखी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी मित्रांनो पोचवत जातले. मका जेवढे माहिती असा तेवढ्या गावात जाऊन मी तिकडे जाऊन मी तुमच्यापर्यंत ते जे काय असत व्हिडिओ ते कोकणातले मी दाखवतले. तर आताच्या पुरते मित्रांनो ह्यो व्हिडिओ इथेच मी संपवतोय. पुढच्या व्हिडिओ भेटूया. कमेंट करा मित्रांनो, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका आणि पुढे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमका मी चांगला आणखी मसाले दाखवते पूर्ण त्या ॲक्वेरियम दाखवते. तर मी आज इलेलं KSR ग्लोबल ॲक्वेरियममध्ये. तर छान वाटलं इकडे. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.